हॅलो गाईज, मी आहे शिवानी. आज शिवानीज किचनमध्ये मी मटन यखनी बिर्याणी बनवणार आहे. मटन बिर्याणी तर आपण नेहमीच बनवत असतो, पण मटन यखनी बिर्याणी खायला जेवढी टेस्टी लागते ना, बनवायला तेवढी सोपी आहे आणि झटपट होते. जास्त वेळ पण नाही लागत. मटन स्वच्छ धुवायचं आणि त्यामध्ये सगळे खडे मसाले आपल्याला टाकायचं. शहाजिरा थोडासा जास्त टाकायचा, तमालपत्र. यखनी बिर्याणी म्हणजे ह्याची यखनी आहे ना, ही मस्त अशी लागायला पाहिजे. टेस्ट मटणाला खूप छान यायला पाहिजे. त्यामध्ये मिरची टाकली, मीठ टाकले, कांदा, आलं लसणाची पेस्ट आणि ह्याला पाणी टाकायचं आणि मस्त मटण शिजून घ्यायचं. जास्तही शिजून नाही घ्यायचं मटण, म्हणजे 90% मटण शिजलं पाहिजे. बाकीचं मटण आपलं बिर्याणी दमला देऊ तेव्हा शिजेल. आता कुकर बंद करायचा आणि मस्त त्याची 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तोपर्यंत आपण कांदा तळून घेऊया. आता कांदा तळताना ना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, कमी तेल आणि जास्त कांदा टाकायचा, म्हणजे तो ना मस्त असं तळला जातो, रंग पण छान येतो. आणि एका साईडला बघा आपलं मटण पण शिजलं होतं, शिट्ट्या झाल्या आणि दुसऱ्या साईडला मी कांदाही तळून घेतला. असं झटपट काम करायचं, म्हणजे पटकन अशी बिर्याणी बनते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. मी आधी पण तुम्हाला सांगितलं. कांदा काढून घ्यायचा, त्यामध्ये मी बटाटा टाकला होता. बटाटा ऑप्शनल आहे, मला खूप जास्त आवडतो बिर्याणीमध्ये बटाटा, म्हणून मी वापरते. आता मी ते बटाट्याचे मोठे मोठे काप ठेवले होते, कारण आपल्याला हे शिजून घ्यायचं बटाटे. पण त्याआधी आपण बटाट्याला तळून घेऊया. मी थोडीशी हळद लावली होती बटाट्याला, रंग छान येतो म्हणून, आणि बटाटा तळून घेतला. तर तो पण आपण काढून घेऊया. मटण एका साईडला मस्त असं शिजलंय, मी चेक केलं होतं. आता हे तेल आहे ना, बटाटे आणि कांदा तळलेले, हे आपल्याला तसंच ठेवायचे. त्यामध्येच आपण बाकीचा मसाला परतणार आहे. आता ना बघू शकता मस्त मटण शिजलंय. आता हे काढून घेऊया मटण. जेवढे पण गरम मसाले आहेत ना, ते आपल्याला वेगळे करायचे आणि शहाजिरा तर वेगळा नाही होणार, पण जेवढे पण गरम मसाले जे मोठे आहेत ना, ते आपण वेचून वेगळे करू शकतो. आता त्याच पाण्यामध्ये आपल्याला बटाटा शिजवायचा. बटाट्याला आपल्याला एकच शिट्टी द्यायची, कारण आपण बटाटा आधीच तळून घेतला होता. आता ज्या तेलामध्ये आपण कांदा आणि बटाटा तळला, त्याच्यामधून थोडंसं तेल काढून घेतलं आणि जेवढं मला लागतं तेवढंच घेतलं. त्यामधनं आलं लसणाची पेस्ट टाकायची, ती व्यवस्थित परतायची. शिजलेलं मटण टाकायचं. मटणसुद्धा मस्त 2-4 मिनटं परतून घ्यायचं. मला गरम मसाले आवडतात म्हणून मी तसेच ठेवले होते, आणि बाकीचे छोटे छोटे मसाले जे मुलांच्या तोंडात येतात, लवंग, काळी मिरी, ते काढून घ्यायचं. आता इथं मटण परतलं की मस्त मिरची पावडर टाकली, धने पावडर टाकली, बिर्याणी मसाला टाकायचा भरपूर असा, आणि पुन्हा मस्तपैकी परतायचं. जेवढं मटण आपण मस्त असं परतणार तेलामध्ये मसाले टाकून, तेवढीच ही बिर्याणी खायला खूप टेस्टी लागते. इतकी जबरदस्त झाली होती ना, की मी नेहमी बनवताना ना ही बिर्याणी नक्कीच बनवते. त्यामध्ये आता आपल्याला मस्त 1 वाटीभर दही फेटायचं आहे आणि ते टाकायचं. दही फेटूनच टाका, नंतर बिर्याणी दही ना असं वेगळंच दिसतं, म्हणून ना कधी पण दही बिर्याणी, कोणतीही बिर्याणी टाकला ना तर फेटून टाकायचं. आता पुन्हा आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं मटण, आणि स्टेप बाय स्टेप आधी मसाले टाका, मस्तपैकी मटण परतून घ्या, मग दही टाका, पुन्हा मटण परतून घ्या. आता जो आपण कांदा तळून ठेवला होता तो त्यामध्ये ॲड करायचा. आता तुम्हाला मसाला कितपत पाहिजे ना, तुम्ही तेवढं टाका. खूप जास्तही मसाला चालत नाही यखनी बिर्याणीला आणि खूप कमीही चालत नाही. आता पुन्हा आपल्याला व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे. त्यामुळे ना बघा, मटण जास्त शिजलं ना की परतताना आहे ना त्याचे तुकडे होतात, म्हणून आपल्याला जास्त मटण शिजवायचं नाही. 90%च मटण शिजून घ्या. आता पुदिना आणि कोथिंबीर, तुम्ही यखनी बिर्याणी बनवा किंवा चिकन, म्हणजे
कोणती बिर्याणी बनवा, चिकन दम बिर्याणी बनवा, मटन दम बिर्याणी बनवा, पण पुदिना त्यामध्ये पाहिजेलच, तरच त्याची टेस्ट बिर्याणीची ती बिर्याणीची येते. तर पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. मस्त दिसतंय ना. आणि मी हे टेस्ट करून बघितलं होतं ना की मीठ कमी आहे का काय, तर इतकं भारी लागत होतं ना हे खायला. थोडंसं तुम्हाला खूपच कोरडं वाटलं ना तर तुम्ही त्यामध्ये राहिलेली यखनी होती ना आपली मटनची, जे सूप होतं ना ते पण टाकू शकता. आता मी एक पातेल्यामध्ये खाली बटाटे टाकले. आता जेवढं पण आपलं मटन म्हणजे आपण मसाला तयार केला होता तो टाकायचा. मस्तच अशी तर्री सुटली ना. मी इथं कमी बिर्याणी बनवली होती म्हणून पूर्ण मसाला मी खाली टाकला होता. जर तुमची जास्त क्वांटिटीमध्ये असेल ना तर तुम्ही लेअर पण देऊ शकता, म्हणजे आधी खाली मसाला, मग तांदूळ, मग पुन्हा मसाला आणि पुन्हा तांदूळ. ही बिर्याणी खायला इतकी जबरदस्त झाली होती ना. मी खरं सांगते, नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सेव्ह पण करून ठेवा. म्हणजे तुम्हाला कधी पण अशी बिर्याणी बनवायची असेल तर तुम्ही झटपट माझा व्हिडिओ बघून ही बिर्याणी बनवू शकता. पूर्ण तांदूळ टाकले, व्यवस्थित तांदूळ पसरून घ्यायचा पूर्ण. आणि तांदूळ पण तुम्ही कोणताही बासमती बिर्याणी राईस वापरू शकता, जो तुम्हाला आवडेल तो. आता वरून कांदा टाकलाय, पुदिना, कोथिंबीर जे आवडेल ते टाका. त्यावर भरपूर असं तूप टाकायचं आहे आपल्याला. आता जे आपल्याकडं यखनी राहिली होती ना, जे आपल्याकडे यखनी सूप राहतं ना ते आपल्याला वरून टाकायचं आहे. म्हणजे तांदळात पण खूप मस्त जबरदस्त चव येते. आता 10 ते 15 मिनटंच आपल्याला वाफ द्यायची. म्हणजे फुल गॅसवर 5 मिनटं आणि बारीक गॅसवर 10 मिनटं वाफ द्या. मस्त अशी बिर्याणी तयार झाली आपली. आणि तुम्ही बघू शकता तांदूळ किती छान अशी सुटीत झालेले आणि खूप टेस्टी झाले. आता कोणी ह्याला ना यखनी बिर्याणी म्हणतं तर कोणी त्याला अखनी बिर्याणी म्हणतात. तुम्ही काय म्हणता ते मला नक्कीच कळवा आणि ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.